तुम्हाला माहित आहे का, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन का साजरा केला जातो आणि या दिवसाचं खास महत्त्व काय आहे, तर आपण आज जाणून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आपल्या भार्गवी सप्तरंग चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाविषयी सविस्तर माहिती. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे वास करणारे महान संत होते. ते दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या भक्तांची संख्या आजही लाखोमध्ये आहे. स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार केले आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवला. ते नेहमी साध्या रूपात राहायचे, पण त्यांच्यात दैवी शक्ती होती. प्रकट दिन म्हणजे एखाद्या संताने प्रथम लोकांसमोर दर्शन दिले तो दिवस. स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चैत्र महिन्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी स्वामींनी अक्कलकोटमध्ये आपले अस्तित्व प्रकट केले असे मानले जाते. असं सांगितलं जातं की स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांच्या येण्याने त्या ठिकाणी आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं. लोकांना त्यांच्या दिव्य शक्तीची अनुभूती येऊ लागली. कुणाचं दुःख दूर करणे, कुणाचा आजार बरा करणे, कुणाच्या समस्यांचं निराकरण करणे, कुणाला संकटातून मार्ग काढून देणे, हे सगळं स्वामींनी सहज करून दाखवलं. हळूहळू लोक त्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखू लागले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामी समर्थ यांचे उपदेश खूप सोपे आणि जीवन बदलवणारे होते. त्यांचं प्रसिद्ध वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आजही लाखो भाविकांना धैर्य देते. स्वामींनी भक्तांना नेहमी सत्य, श्रद्धा आणि संयम यांचा मार्ग दाखवला. या दिवशी भक्त सकाळपासून स्वामींची पूजा करतात. मंदिरात अभिषेक, आरती, भजन आणि नामस्मरण चालू असते. अक्कलकोट येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. घराघरात स्वामींचं नाव घेतलं जातं. हा दिवस भक्तांसाठी खूप पवित्र असतो. स्वामींच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल होतात अशी श्रद्धा आहे. जो कोणी श्रद्धेने स्वामीचं नाव घेतो त्याच्या अडचणी दूर होतात असं मानलं जातं. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी सर्वांना.